बस बसून जायचं आता, झालं तेव्हा काम. फक्त हिच्यामध्ये पाय, तू गाडी दिसते का आपली व्हिडिओ मध्ये पाय. नाही थोडीशी बी नाही. बस दिसतंय का आता, मान खाली करणार दिसतंय का आता. हा थोडी थोडी दिसते. हा बस एकदम गाडीने दाखवणे आपल्याला, दिसतंय ना. गाडी एवढी काय दिसते, थोडी थोडी फक्त मधून मधून मान खाली कर, गाडी दिसते. जाऊ देऊ का. जाऊ दे. तू डोकं मागे कर. या हॉटेलवर गेलते दादा ते त्या दिवशी जे आले. अभी अपने को जाना है केएसबी चौक. केएसबी चौकाच्या पुढे जायचं आहे. तर आता बोर्ड केएसबी चौकाच्या पुढे आपल्याला जाणं आहे. थंडी वाजते का नाही त्या. आज मी फर्स्ट टाइम JCB चालवणार आहे. नितीन भाऊ सोबत जातोय मी JCB चालवायला. आज JCB शिकून घेऊ म्हटलं. कंपन्यामध्ये काही राहील नाही आता. ऑपरेटर बनून जाऊ डायरेक्ट. खालून का वरून. रस्ता माहिती नाही मला कुठून जाणं आहे. तर आमचे नितीन शेठ सांगतील ते पूर्व दिशा आहे. आता नितीन शेठ सांगतील ते उघडणारी दिशा आहे. इकडे आलंय मेट्रोचं काम. आपलं थांबवून ठेवलंय. नगरपालिकेच्या पुढे निघालंय आणि इकडून थांबवून ठेवलंय. मेट्रोचा पूल आहे. एम्पायर स्टेट पर्यंत काम थांबवून ठेवलंय मेट्रोचं. बेकार थंडी वाजते भवन. KSB चौकाचा बोर्ड परत दिसला पण चौक येत नाही यार. आएंगा बॉस. $50चं पेट्रोल टाकायचं आणि दिवसभर फिरायचं असं सिस्टम आहे आपलं सध्या. कामधंदे नाही आपल्याला काहीच.
1 महिना काम करायचं, 1 महिन्याचे पैसे पुरून जातात 2-3 महिने आपल्याला आरामात. ही सायन्स पार्क आहे. सायन्स पार्क विज्ञानाच्या लय गोष्टी तिकडे ठेवल्या आहे. आपण जाऊ एक दिवशी पाहू, त्याच्यासाठी वैयक्तिक स्पेशल भेट देऊ आपण सायन्स पार्कले. तुला आवाज येतोय का माया? थोडा बारीक बारीक येत असेल लय. रस्त्याच्या कोपऱ्यावर नका थांबा हो भाऊ. झुंगा होऊन जाईल, नाही तर कोणी बी होऊन जाईल मोठ्या गाडीवाला. आता हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? गाडी पाहिजे रे यार, मस्त गाडी पाहिजे. गोप्रोचा कॅमेरा पाहिजे, गोप्रो हिरो 10. मग डायरेक्ट 200-500 होईल. मग 200-500 करू आपण डायरेक्ट. गाडी यायला जरा टाइम लागेल. गोप्रोचा कॅमेरा आपला लवकर येऊन जाईल. गाडी यायला टाइम आहे जरा. पहिले गोप्रो घेणार आपल्याला आता पुढच्या महिन्यामध्ये. हॅप्पी न्यू इयरचा सेल लागेल तेव्हा. वाह वाह बेटे, वाह बेटे, वाह. वरून का घालून? निळे पत्र का लावलं गाडी? साफसफाई घरी मेंटेन राहते भाऊ. पिंपरी चिंचवड म्हणल्यावर 200-500 नुसतं साफसफाई चालू असते सकाळ सकाळ. कुठे बी जातो मी, कचरा दिसणारच नाही. दुसऱ्या सिटी सारखं नाही आपल्या इकडे काम. म्हणजे इकडे 200-500 डायरेक्ट. बरोबर आहे ना? सांगत जा मधून मधून. थर्मॅक चौकाकडून जाणं का आपल्याला? थर्मॅक चौकाकडून जाणं आहे. बर, आपला राहुल नाही का, यशपाल सिंग, तो येतो त्या कंपनीत दाखवतो मी तुला आता. आम्ही बी गेलते तरी 2 दिवस कामाले. पहिल्या दिवशी हाकलून दिलं तर आम्हाला दुसऱ्या दिवसाची वाट बी नाही पालती. हे कंपनी इथे. हां, म्हणजे हे बी त्याचेच पार्ट आहे. आणि पुढे आम्ही जड गेलते ना, ते पुढे अजून TM सिटिंग म्हणून आहे. लय खतरनाक काम आहे बोदडी. हे बाई, हे वाटतं तिचं गेट. नाही रे भाऊ, हे नेक्साचं गेट आहे. हां, हे बाई, हे पुढे रे. हे TM सिटिंग म्हणून कंपनी आहे. सीट बनतात रे टाटाच्या गाड्यांची. आठला घेते आमची गाडी नाही त्या कंपनीची. हॅलो,
आडून एक मॅडम बसते आणि परत आडून युटर्न. या रस्ता माहिती रे मला, दररोज जातो मी या रस्त्याकडून. नितीनचा आवाज काही येणार नाही तुम्हाला, कारण मी ना माईक लावले. म्हणजे माईक नाही लावलाय, माईकचा आवाज थोडा वेगळा येत होता, खराब येत होता, म्हणून मी ना हेडफोन लावले झेब्रॉनिकचे. फर्स्ट ब्लॉग आहे म्हणलं, फर्स्ट ब्लॉगमध्ये आवाज आता कसं काय येतो काय माहिती. पहिले मी ना माईक लावून पाहिलं होतं. आपला माईक बी आपल्याजवळ 3,500चा, तो काही तेवढा क्वालिटी देत नाही. म्हणजे मोठं ब्लॉगिंगसाठी नॉईज कॅन्सलेशन तेवढं खास नाही आहे. इंटरव्ह्यू वगैरे साध्या ब्लॉगिंगसाठी ठीक आहे तो, पण मोठं ब्लॉगिंगसाठी नाही ठीक आहे. अरे मेरे लाला आजा, हां जा जा. पेट्रोल टाक नाही का रे? पेट्रोल टाक नाही का? हा टाकलंय का? तेच तर पाहिजे मग आपल्याला, कारण पैसे तर माझं नाही राहता सध्या. कडके चालू आहे, कामं धंदे नाही आहे. भांडे कुठे घ्यायला जाणं पडतंय लोकांच्या घरी, काय सांगू आता. लय वाईट दिवस आहे रे भाऊ. हा वडापाववाला दावदा घेऊन आपण आता खाऊन आले ना ढोकळे. वडापावचं काम नाही आता आपल्याला. तू लागली का भूक? चल देऊ सरळ ना. पाहिला का धबधबा? याला म्हणतात धबधबा. आपण येताच हे बी लगेच सिग्नल सुटून गेलं. डेअरिंग आहे रे आपली बाई, घाबरता लोक आपल्याला. घाबरणार आहे विषय 500 आला म्हणजे कोणी बी घाबरून जातं लगेच. अरे भाऊ आले, गाडी सोडा लवकर, सिग्नल सोडा. हां असं होतं ते. ए माय मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. गाणे गिने म्हटलं असतं लय गाणे येतं मला, पण काय होतं माहिती का, सिस्टम लगेच कॉपीराईट लागून जातं. आणि मग आवाज म्हणजे खतरनाक आवाज आहे डायरेक्ट. सगळे सिंगर बिंगर फेल आहे आपल्याला, असा आवाज आहे आपला. म्हणून मी गाणे म्हणत नाही. तुम्ही ना आता ऐकला असेल आवाज कसा आपला, आवाजाचं बी काम खतरनाक आहे आपलं. म्हणून मी गाणे म्हणत नाही, कारण गाणं म्हणा आणि परत आपल्या ब्लॉगला काय माहिती रे यार कस काय व्हिडिओ बी बंद पडून जातो मधातच. चलो भाई बैठ रहे जल्दी बस लगा. मेरा है जमाने से अलग रास्ता, मुझे बोलो दुनिया से क्या वास्ता. ओ जोली ओ सीमा. गाणे गिने लई येत अरे मला, पण विषय असा आहे ना की कॉपीराईट लागून जात साला. म्हणजे असं गाणं म्हटल्यावर नाही लागत कॉपीराईट, पण मग हा सूर्य एवढा खतरनाक आहे, त्यांना वाटतं की ओरिजिनलच गाणं आहे ते, कॉपीराईट लावून टाकते ते लगेच. म्हणून मी घाबरतो बस तेवढ्याच गोष्टीला घाबरतो मी फक्त, बाकी दुसऱ्या गोष्टीला नाही घाबरत. कारण आता मला तर काय, मी तर म्हणजे नवीन आहे याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये यूट्यूब इंस्टाग्राममध्ये. जे बाकीचे जे आहेत ना म्हणजे जुने माणसं, त्यांना माहिती असेल की कॉपीराईट काय आहे, त्यांच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे ते. मला तर म्हणजे तेवढा अनुभव नाही त्या गोष्टीचा. पोलीसवाले होते उभे, पण त्याने काही थांबवलं नाही. म्हणजे आपल्या कॅमेऱ्यासाठी काही विषय नाही. पुढे पाहताय कोणी आलं थांबवलं तर लायसन सब कुछ अपने बॉस आ जाओ बॉस दिखा देंगे, काहीचं काम आहे आपलं. तात्या कुकडे पाहतोय आणि कुकडे चालतोय.
असं मशीन शिकणार भाऊ मले. डायरेक्ट 2-4 जणांना लटकवून द्यायचं दररोज. एकच काम, नुसतं लटकव रे बबल्या. आता तर कमी हो, म्हणजे आता 9:15 झाले. दुपारी 1च्या नंतर असली ट्रॅफिक राहते ना इकडे खतरनाक. सपशेल गाड्या हालतानी 5-5 फूट हालते फक्त गाडी, लगेच जागेवर थांबते. कारण आम्ही विकून जाते ना आमची सेकंड शिफ्टची गाडी, तर एवढा ट्रॅफिक लावते रे भाई, विचारच करायचा नाही. 2:10 आले पोहोचणारी गाडी 2:30 वाजता, 2:45 वाजता, 2:50ला अशी पोहोचते कंपनीत. यही रूट है अपना. हय 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 हय. झालं म्हणजे सकाळच अशी होते आधी, तर तुम्ही विचार करा दुपार कशी होत असेल. मी ना त्याबरोबर मशीनच्या रोजी साईडवर राहीन ना, त्या रोजी येईन मी त्याबरोबर. मशीन शिकून घेतो मी बी आता धीरे धीरे. घरचा माणूस येतात लोक. पुण्यात फक्त एकच विषय हो, ट्रॅफिक. बाकी दुसरे सगळे विषय ओके. ट्रॅफिक नाही लागले ना तर जिंदगी एकदम प्युअर आहे पुण्यामध्ये. हे MIDCचं गेट आहे पहिलं, त्या गेटने आमची गाडी जाते आत. मॉल भाऊ सोबत जाना है अपने को, इधर जाना है क्योंकि अपना है अलग रास्ता. ते मला कोणते आले का तरी सगळे? नाही असं विचारतोय रे, कोण आलंय का कोण नाही आलंय म्हणून. दहा 12 मिनिटाची शूटिंग होऊन गेली आता. लोक चार्जिंग बी करून आलेलं होतं घरी. चार्जर घेतलंय की नाही पण मी ना, घेतलंय आधी मला चार्जर नाही बोलत मी. जेवण करणं बोलून जाईन, चार्जर नाही बोलणार मी. चार्जर हेडफोन हे फर्स्ट किट आहे आपला. सांग रे मला, कारण मी लय दिवस झाले येईल नाही ना, मी बोलून गेला आहे. असं लगेच गचकन फाकणार तरीच नको सांगतो. थोडस पुढून याडून ना. हां हे ऑफिस आहे तुमचं बरोबर. कोणीच नाही वारा ऑफिसवर. जाऊ तू खाले. बधारे